जर मी ही नोट 2 तुकड्यांमध्ये फाडली तर तिची किंमत संपेल का? तुम्ही म्हणाल आता ही नोट कोण घेणार? तुम्हाला वाटेल तिची व्हॅल्यू राहिलीच नाही. पण जर मी सांगितलं की ह्या नोटाचे 3 तुकडे झाले तरीही तुम्ही ते बँकेत जाऊन जमा करू शकता. RBIच्या नियमानुसार तुम्ही एका दिवसात 20 फाटलेल्या नोटा बदलू शकता. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. ते निराश होतात. ट्रेडिंगमध्येही हेच होतं. लोक आपलं कॅपिटल गमावतात. त्यांना वाटतं की आता रिकव्हरी शक्य नाही. पण योग्य पद्धतीने काम केलं तर लॉस रिकव्हर करणं पूर्णपणे शक्य आहे. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. नंबर 1, ट्रेडिंग जर्नल. प्रोफेशनल ट्रेडरची ओळख. जसं एखादा ऑलिम्पिक खेळाडू स्वतःच्या परफॉर्मन्स विश्लेषण करतो, तसेच प्रोफेशनल ट्रेडरही प्रत्येक ट्रेडचा हिशोब ठेवतात. जर्नल म्हणजे फक्त नफ्या तोट्याची नोंद नाही, त्यात 5 गोष्टी असायला हव्यात. नंबर 1, ट्रेड डिटेल्स. त्यात स्टॉक इंडेक्स, तारीख, एंट्री प्राइस, पोझिशन साईज, स्टॉप लॉस येते. नंबर 2, सेटअप. ब्रेकआउट, पुल बॅक, रिव्हर्सल या सगळ्यांचे कारण काय होतं. नंबर 3, कॉन्टेक्स्ट. बजेट डे, मोठी न्यूज, ट्रेंड काय होतं या सगळ्यांचे रेकॉर्ड ठेवणे. नंबर 4, इमोशन्स. तुमच्या 1 ते 10च्या स्केलवर कॉन्फिडन्स किती होतं ते तपासा. फोमो होतो का ते तपासा. नंबर 5, स्क्रीनशॉट ठेवा. प्रॉफिट किंवा लॉस काहीही झालं असेल त्याचे स्क्रीनशॉट ठेवा. हे गुगल शीट मध्ये करा, नोटबुक मध्ये करा, पण करा जरूर. 5 मिनिट होईल, पण त्यातून तुम्हाला चुका पॅटर्न मध्ये दिसतील. नंबर 2, ड्रॉडाऊन आणि त्याच्या मागचे गणित. ट्रेडिंग मधला सर्वात धोकादायक शब्द म्हणजे ड्रॉडाऊन. उदाहरण 1 लाखावरून तुमचे कॅपिटल 80,000 वर आलं, म्हणजे 20,000च्या ड्रॉडाऊन. पण महत्वाची गोष्ट म्हणजे रिकव्हरी लिनियर नसते. 10% लॉस झाला तर 11.1% गेन हवा. 20% लॉस झालं तर 25% गेन हवा असतो. 50% लॉस झालं तर 100% गेन हवा असतो. आणि 90% लॉस झालं तर 1000% गेन हवा असतो, जे जवळ अशक्य आहे. म्हणून कॅपिटल प्रिझर्वेशन सर्वात महत्वाचे आहे. रिसर्चर बेले आणि लोपेज दे प्राडो यांनी सांगितले की जितका वेळ ड्रॉडाऊन मध्ये जायला लागतो त्याच्या 2 ते 3 पट जास्त वेळ रिकव्हरीला लागतो. म्हणून घाई करू नका. नंबर 3, ट्रेडिंग 80% सायकोलॉजिकल आहे. आपला मेंदू प्रोबॅबिलिटीवर निर्णय घेण्यासाठी बनलेला नाही. लॉस झाला की अमेगडेला ऍक्टिव्ह होतो, कॉर्टिसोल रिलीज होतं आणि आपण भावनिक निर्णय घेतो. त्यामागे 5 इमोशनल ट्रॅप्स असतात. नंबर 1, ग्रीड आणि फोमो. स्टॉक वर जाताना जेव्हा आपण उडी मारतो तेव्हा हे ग्रीड किंवा फोमोची भावना निर्माण होते. उपाय, किमान 2 स्वतंत्र कन्फर्मेशन घ्या. जसं मला हा ट्रेड घेण्यामागचे कारण काय आहे ते पहिले ओळखा. नंबर 2, स्टॉप अवर्जन बायस. लॉस होणारी पोझिशन ठेवणे आणि नफा बुक करणे. नंबर 3, रिव्हेंज ट्रेडिंग. मोठा लॉस झाल्यावर दुप्पट साईजने ट्रेड घेणे. यासाठी तुम्ही 3 मिस्टेक रूल वापरू शकता. 3 इमोशनल लॉस झाले तर त्या दिवसासाठी ट्रेडिंग बंद. नंबर 4, ओव्हर कॉन्फिडन्स. मी मार्केट समजलो, आता फक्त नफा होणार, हे फक्त इल्युजन आहे. नंबर 5, कन्फर्मेशन बायस. आपल्या ट्रेडला सपोर्ट करणाऱ्या बातम्याच वाचणे, हे फक्त एका साईडचे मत ठेवतं. यात उपाय काय? तुम्ही विरोधी मत सुद्धा वाचा. नंबर 4, रिस्क मॅनेजमेंट. गणिती फॉर्म्युला. पोझिशन साईज इज इक्वल टू कॅपिटल इंटू रिस्क पर्सेंटेज डिवायडेड बाय एंट्री प्राइस मायनस स्टॉप लॉस. उदाहरण, कॅपिटल जर तुमच्या 1 लाख असेल तर रिस्क 10% असली पाहिजे. आणि मग एंट्री फक्त 100 रुपयाने घ्या आणि स्टॉप लॉस 90 वर लावा. म्हणजेच यामुळे प्रत्येक ट्रेड मध्ये तुमच्या रिस्क फिक्स राहील. नंबर 5, रिस्क रिवॉर्ड रेशो. किमान 1:2 किंवा 1:3 रेशो ठेवा. विन रेट 40 ते 50% असला तरी लॉंग टर्म मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. नंबर 6, अडॉप्ट रिकव्हरी स्ट्रॅटेजी. ड्रॉडाऊन असताना ऑफेन्सिव्ह मोड सोडा, डिफेन्सिव्ह व्हा. पोझिशन साईज अर्धी करा, जर्नल ऑडिट करा, गुड लॉस वर्सेस बॅड लॉस ओळखा, हळूहळू साईज वाढवा. नंबर 7, परफॉर्मन्स मॅट्रिक्स. प्रॉफिट फॅक्टर इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय ग्रॉस लॉस. जर 1.5% पेक्षा जास्त असेल तरी चालेल. मग विन रेट चेक करा, इक्विटी कर्व चेक करा. जर तुम्ही हे मोजत नसाल तर तुम्ही ट्रेडिंग नाही जुगार करता. नंबर 8, ट्रेडिंग हे मॅरेथॉन आहे. लहान लॉस चालतील पण मोठा लॉस परवडणार आहे. क्रीजवर उभं राहिलं तर चौका येणार. नंबर 9, ETF आणि SIP. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. एकाच वेळी अनेक स्टॉक्स मध्ये गुंतवणूक यामध्ये करता येते. SIP केल्यास लॉंग टर्म मध्ये वेल तयार होते. इन कन्क्लुजन, ट्रेडिंग जर्नल ठेवा, ड्रॉडाऊनच्या गणित समजा, सायकोलॉजिकल ट्रॅप्स टाळा, 1 ते 2% रिस्क रूल फॉलो करा, रिस्क रिवॉर्ड मेंटेन करा. तुमच्या ट्रेडिंग अकाउंट तुमच्या माइंडसेटचं प्रतिबिंब आहे. माइंडसेट डिसिप्लिन म्हणजेच अकाउंट ग्रो. जर माइंडसेट इमोशनल राहील तर अकाउंट ब्लो होते. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा. फ्री डीमॅट अकाउंटच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट उघडू शकता आणि आपली ट्रेडिंग जर्नी सुरू करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.